मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टी दौऱ्यावर आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकांचे आका म्हणत धनंजय मुंडेंना टार्गेट करणाऱ्या आमदार सुरेश धसांसह मुख्यमंत्री आज एकत्र कार्यक्रमात असतील. विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी फडणवीस आष्टीमध्ये आहेत. त्यांच्यासह मंत्री पंकजा मुंडेही कार्यक्रमात एकत्र असतील. विशेष म्हणजे सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंनाही निवडणुकीमध्ये टार्गेट केलं होतं. त्यामुळे आज फडणवीस, धस, पंकजा मुंडे यांची एकत्र उपस्थिती विशेष असेल. आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्याला टार्गेट करणाऱ्या धस यांना फडणवीस सबुरीचा सल्ला देणार का याची उत्सुकता आहे. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहतील का असा प्रश्न होता. मात्र धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन आज असल्यामुळे ते या ठिकाणी अनुपस्थित असतील. गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गोविंद, गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्ह्याचं राजकारण पूर्णतः ढवळून निघालंय आणि अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुरेश धस आणि पंकजा मुंडे एकत्र एका व्यासपीठावर येत आहेत. प्रज्ञा, हे यासाठी महत्वाचं आहे कारण आपण बघतोय की बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जे काही राजकीय सामाजिक वातावरण निर्माण झालं, एकमेकावरती आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर पहिल्यांदा सुरेश धस, पंकजा मुंडे हे ओपन व्यासपीठावर, कारण यापूर्वी बैठकीमध्ये एकत्र होते, मात्र अशा एका ओपन व्यासपीठावरती जिथे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत आणि ते ज्यावेळी व्यासपीठावर असतील त्यावेळी नेमकं सुरेश धस काय बोलतील, कारण या कार्यक्रमाचे निमंत्रक सुरेश धस आहेत. त्यांनीच या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. कुंटेफळ तलाव या ठिकाणी पाईपलाईनद्वारे पाणी उपसा योजना आहे, त्याचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते होतोय आणि पंकजा मुंडे या जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी हजर राहणार. बरोबर आहे. त्यामुळे या तिघांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गोविंद, देवेंद्र फडणवीस आज सुरेश धसांना सबुरीचा सल्ला देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. पण गेल्या दीड महिन्यामध्ये ज्या काही राजकीय उलथापालथी बीडमध्ये घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती आजचा कार्यक्रम आणि या तीनही नेत्यांचं एकत्र येणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. धनंजय मुंडे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याची देखील उत्सुकता होती, पण धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं आज ऑपरेशन आहे, त्यामुळे ते मुंबईतच असतील अशी माहिती मिळतेय. पण पंकजा मुंडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.